Hello friends, today's lecture discussing about the objectives of quality circle. What is the objectives of quality circle? Quality circles means it's a group work, okay, problem solving techniques. So that is the objectives in there. First one is to improve the quality and productivity and to contribute in development of company. Quality improve करणे आणि productivity increase करणे. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू आयडेंटिफाय अँड सॉल्व वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणे, प्रायर सिलेक्शन करणे आणि त्यानंतर सॉल्व करणे. टू रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस बाय रिडक्शन ऑफ वेस्ट, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, अवॉइडिंग अननेसेसरी एरर्स अँड इफेक्ट्स. प्रोडक्ट कॉस्ट रिड्यूस करणे म्हणजेच काय होणार आहे, ज्यावेळी त्याची आपण क्वालिटी कंट्रोल करतो, क्वालिटीवर प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक जे आहे ती जर आपण प्रॉपरली केलं तर काय होणार नाही, रिवर्क रिजेक्शन्स हे कमी होणार आहे आणि त्याच्यासाठी जी जाणारी कॉस्ट आहे ती कमी होणार आहे. ऑब्व्हियसली प्रोडक्टची कॉस्ट जी आहे ती कमी होणार आहे आणि प्रोडक्ट क्वालिटी बनणार आहे. ओके, वेस्टेजेस कमी होणार आहेत. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, मॅन मशीन मटेरियल जे रिसोर्सेस आहेत याचं काय करणे, इफेक्टिव्ह युटिलायझेशन करणे अँड अवॉइड अननेसेसरी एरर्स डिफेक्ट्स. To develop and utilize the tremendous potential of workers. ट्रिमंडस पोटेन्शियल म्हणजे काय, वर्करमध्ये जे कामाची प्रवृत्ती आहे किंवा ती जी इच्छा आहे एखाद्या कंपनीबद्दल, आपल्या कंपनीबद्दल माइंडनेस तयार करणे, ते डेव्हलप करणे वर्करच्यामध्ये. टू टॅप क्रिएटिव्ह इंटेलिजन्स ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन अँड टू मेक फुल यूज ऑफ अवेलेबल ऑर एक्झिस्टिंग ह्युमन रिसोर्सेस. क्रिएटिव्ह इंटेलिजन्स ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. क्रिएटिव्हिटी, इंटेलिजन्सची क्रिएटिव्ह करायची म्हणजेच काय, त्यांना ट्रेनिंग असेल, त्यांना मोटिवेशन असेल, याच्या थ्रू काय करणे, इंटेलिजन्सची क्रिएट करणे वर्करमध्ये. टू ऑथराइज अँड अलाउ द एम्प्लॉईज टू डेव्हलप अँड यूज ग्रेटर अमाऊंट ऑफ नॉलेज अँड स्किल, मोटिवेट देम टू फेस अ वाईड रेंज ऑफ चॅलेंजिंग टास्क. कामामधल्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करायला शिकवणे किंवा चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी त्यांना मोटिवेट करणे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी सर्कल. टू हॅव प्रॉपर कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन. प्रॉपर कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, वर्कर टू टॉप मॅनेजमेंट फ्लोचार्ट जो आहे त्या सगळ्या स्टेपमध्ये काय असणे, प्रॉपर कम्युनिकेशन असणे, घडवणे. टू क्रिएट जॉब सॅटिस्फॅक्शन अमंग द वर्कर्स. जॉब सिक्युरिटी, जॉब सॅटिस्फॅक्शन अमंगेज द वर्कर्स असली पाहिजे. टू इन्क्रीज लॉयल्टी अँड कमिटमेंट ऑफ एम्प्लॉईज टुवर्ड्स द ऑर्गनायझेशन अँड इट्स डिझायर्ड अचिव्हमेंट्स. टू इन्क्रीज लॉयल्टी म्हणजेच काय, ते जे आपल्याला एखादा टास्क आपण वर्करला दिल्यानंतर ज्या वर्कर आपल्याला एखादं सांगणार आहे, ही मी 8 तासात कंप्लीट करतो आणि हे 4 दिवसात आपलं कंप्लीट होतं, त्यात ही जी लॉयल्टी आहे, लॉयल्टी आणि कमिटमेंट फुलफिल करण्याचं मनोधैर्य आपण काय करणार, या क्वालिटी सर्कलच्या माध्यमातून काय करणार आहे, वाढणार आहे. टू सॅटिस्फाय द ह्युमन नीड्स ऑफ रिकग्निशन, अचिव्हमेंट अँड सेल्फ डेव्हलपमेंट. टू सॅटिस्फाय द ह्युमन नीड्स, ह्युमन नीड्स ज्या आहेत, रिक्वायरमेंट ज्या आहेत, एक्सेप्टेशन ज्या आहेत, त्या काय करणे, पुरवणे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी सर्कल. लिमिटेशन्स ऑफ क्वालिटी सर्कल. एम्प्लॉईज वर्किंग ॲज क्वालिटी सर्कल मेंबर्स may turn from their routine work to the task of organizing themselves, taking trainings, which sometimes may lead to undue wastage of man hours. अननेसेसरी वेस्टेज जे आहे, टाईम वेस्टेज जे आहे, ते काय करणे, रिड्यूस करणे. म्हणजे रिड्यूस करणे नाही, याच्यामध्ये लिमिटेशन्समध्ये काय होणार आहे, त्याच्यासाठी आपण ते अननेसेसरी वर्क जे आहे ते टाईम जो आहे तो पण
रुटीन वर्क जे आहे, सेम वर्क जे आहे त्याच्यापासून थोडंसं वर्कर काय होतं, कंटाळा करतो. टाईम अँड मनी इज रिक्वायर्ड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ न्यू कन्सेप्ट. नवीन कन्सेप्ट जर इम्प्लिमेंट करायची झाली तर त्याच्यासाठी लागणारा वेळ, कॉस्ट किंवा मनी त्याच्यासाठी लागणार आहे. हे लिमिटेशन्स आहेत. क्वालिटी सर्कल मेंबर्सनी जर नवीन कन्सेप्ट आणला, न्यू मेथड आणली, ती इम्प्लिमेंट करायची असेल तर त्याची लागणारी टाईम, मनी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे त्यावेळी लिमिटेशन्स येतात. समटाईम्स ओव्हर एक्सेप्टेशन ऑफ एम्प्लॉईज मे लीड टू डिसअपॉइंटमेंट्स. एखाद्या वेळेस आपण इथून पाठीमागे काय म्हणतो, कस्टमरच्या रिक्वायरमेंट किंवा त्याचे एक्सेप्टेशन्स. इथं काय होतं आहे, एखाद्या वेळेस वर्करच्या एक्सेप्टेशन्स आहेत त्या ओव्हर होतात, म्हणजे वाढतात. ते लिमिटेशन्स पण याच्यामध्ये येत आहे. सम एम्प्लॉईज मे शो नॉन विलिंगनेस अँड मे नॉट कोऑपरेट द क्वालिटी सर्कल मेंबर्स. काही वर्कर जे आहेत त्या ग्रुपमधले, क्वालिटी सर्कलमधले, ते काही वर्कर जे आहेत ते कोऑपरेट करत नाहीत किंवा रेजिस्ट करतात एखाद्या डिसिजनला. चेंजेस इन एक्झिस्टिंग सिस्टीम विथ ॲप्रोप्रिएट कंट्रोल इज रिक्वायर्ड. एक्झिस्टिंग सिस्टीम जे आहे त्याच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. जे ओल्ड मेथड आणि न्यू मेथड याच्यामध्ये डिफरन्स करतो. न्यू मेथड आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे, पण काय करतो एखादा वर्कर काय करतो, ओल्ड मेथड थ्रूच ते काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स अँड नॉन ऑपरेशन ऑफ सम एम्प्लॉईज. म्हणजेच काय करतात, रेजिस्ट करतात. काही एम्प्लॉईज काय करतात, रेजिस्ट करतात. आणि नॉन ऑपरेशन म्हणजेच काय, वर्क करत नाहीत. अशी प्रॉब्लेमसुद्धा या क्वालिटी सर्कलमध्ये येतात. हे सर्व लिमिटेशन्स ऑफ क्वालिटी सर्कल्स आहेत. 7 टूल्स फॉर क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलचे 7 tools it's important for quality control. Pareto charts, check sheets, cause and effect diagram, scatter diagrams, histograms, graphs or flow charts, control charts. First one is the Pareto charts. Pareto charts is defined as a diagram on which undesirable events or costs associated with items such as quality, productivity, cost, safety, etc. are arranged according to their causes or actions or events. It is then plotted in order of importance. Pareto diagram जे आहेत, काय करतोय आपण, प्लॉट करतोय. काय, क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट, सेफ्टी एक्सेट्रा अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर कॉजेसेस ऑर ॲक्शन्स ऑर इव्हेंट्स. त्याची कॉजेसेस फाइंड आउट करून, आयडेंटिफाय करून, आता प्रोडक्टची क्वालिटी आहे किंवा प्रोडक्टिव्हिटी आहे, मग त्याला त्या इंटरवलमध्ये कॉजेसेस कसे इफेक्ट करतात किंवा किती इफेक्ट करतात. प्रॉब्लेम्स अँड कॉजेसेस. See this figure. Y-axis represented by percentage of problems attributed to each incident. Percentage of problems. Y-axis वर काय आहे, percentage of problems. And X-axis is represent causes. आता याच्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डरनं आपण काय करणार आहे, कॉजेसेस प्रेझेंट करणार आहे. डिसेंडिंग ऑर्डरनं कॉजेसेस प्रेझेंट करणार आहे. आणि जो आर्क आहे तो कम्युनिटी पर्सेंटेजचा आर्क आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि कॉजेसेस आयडेंटिफाय केलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे की 80%, 40% आणि 80% बघा. 40% ऑन एक्स ॲक्सिस, 80% ऑन वाय ॲक्सिस. 80% प्रॉब्लेम्स आर
created by 40% causes. 80% problems created by 40% causes. हा याचा मिनिंग आहे. पॅरेटो डायग्राम्स याच्यामध्ये आपण काय करतोय, डिसेंडिंग ऑर्डरनं आपण त्याला प्रेझेंट करतोय. आता 0 to 10 इंटरवल आहे. कॉज 1 याच्यामधले 50% प्रॉब्लेम जे आहेत ते 10% कॉजेसमुळे क्रिएट झालेले आहेत. Okay, that is the Pareto diagram. Then check sheets. Check sheets are the forms specially prepared to enable data to be collected simply by making check marks. Method of use: it is used for tallying the occurrences of the defects or causes being addressed and graphing or charting directly. Check sheet simplifies the data collection or analysis. आता कंट्रोल टूल्स जे आहेत, हे सर्व जे 7 कंट्रोल टूल्स आहेत याच्या थ्रू आपण काय करतोय, डाटा कलेक्शन, ॲनालिसिस आणि प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा डिफेक्ट्स, प्रॉब्लेम्स, त्याची कॉजेस आयडेंटिफाय करण्याचं काम आपण याच्या थ्रू करतोय आणि ते काय याच्यानं रिप्रेझेंट करतोय. मग हे पॅरेटो चार्ट्स, चेक शीट्स, स्कॅटर डायग्राम याच्यातून रिप्रेझेंट करतोय आपण. आता याच्यामध्ये बघा, चेक शीट सिम्प्लिफाईज द डाटा कलेक्शन और अनालिसिस. आता याचं एक एक्झाम्पल आहे. आपण जे क्रिकेट गेममध्ये ज्या रन्स काउंट करतोय ते अशा प्रकारे रन्स काउंट करतोय. ओके, आता याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, एक मेथड आपण प्रॉपर मेथडनं आपण वर्क करायला चालू आहे आणि त्याच्यामध्ये ABCDE हे काय आहेत, डिफेक्ट्स आहेत. ओके, प्रत्येक शिफ्टमध्ये कामाच्या शिफ्टमध्ये इतक्या इंटरवलला, म्हणजेच काय, 8 तासाची शिफ्ट असेल, पहिला तास स्टार्ट झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 या प्रत्येक इंटरवलमध्ये, म्हणजे प्रत्येक 1 तासामध्ये किती डिफेक्ट्स, कोणकोणते प्रॉब्लेम्स आलेत, फ्रिक्वेन्सी ऑफ दिस प्रॉब्लेम, ABCDE हे प्रॉब्लेम आहेत. ए प्रॉब्लेम किती वेळा आला, त्यावेळी 4 लाईन्स मारले आहेत आणि त्यावर एक इन्क्लाइन लाईन मारलेली आहे, म्हणजे 5 प्रॉब्लेम्स इन दिस इंटरवल, पर्टिक्युलर त्या इंटरवलमध्ये. असे डिफेक्ट्स काउंट करण्याचं किंवा प्रॉब्लेम्स काउंट करण्याचं त्याची फ्रिक्वेन्सी काउंट आपण चेकशीट थ्रू करतोय. Cause and effect diagram. It is sometimes called as fishbone diagram. It is first developed by Korvo Ishikawa in 1943 and is sometimes called as Ishikawa diagram. याला आपण काय इशिकावा डायग्राम सुद्धा आपण म्हणतोय, कारण फर्स्ट डेव्हलप केली इशिकावा यांनी 1943 मध्ये. The diameter helps the management trace customer complaints directly to the operations involved. The main quality problem is referred to fish head, the major categories of potential cause structure. याला आपण फिशबोन पण म्हणतोय. It is several fishbone type. It is systematically summarize the relationship between quality characteristics, defects, etc. and their causes. त्याच्यामध्ये बघा,
दाखवलेलं आहे तुम्हाला. रिसोर्सेस आहेत, मॅनपॉवर, मेथड, मटेरियल, मेजर, मशीन, इन्व्हायरमेंट, हे काय आहेत रिसोर्सेस आहेत जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत आणि त्याचे कॉज दाखवलेलं आहे बघा. प्रॉडक्ट क्वालिटी, फिश हेड तुमचा काही डिफेक्ट दाखवणार आहे, पण त्याच्यामध्ये कोणाकोणाची इन्व्हॉल्विंग आहे. आता याच्यामध्ये बघा मेजरिंगमध्ये काय झालं, क्वालिटी चेकिंग, प्रोसेस कंट्रोल, मशीन्स, सायकल टाईम, सेटिंग, कंट्रोल्स, मेंटेनन्स, मॅनपॉवर, शिफ्ट चेंजेस त्यामुळे इफेक्ट झाला, तो एक कॉज आहे. याच्यामध्ये सब कॉजेस पण असू शकतात. ट्रेनिंगचा अभाव आहे, त्याचा इफेक्ट झाला, त्यामुळे डिफेक्ट क्रिएट झाला. ओके, अशा प्रकारे आपण तिथं काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. प्रॉब्लेम्स, डिफेक्ट्स आपण त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करणार आहे. बिटवीन क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स, दिस इज द कॉज अँड इफेक्ट डायग्राम. Scatter diagrams. Scatter diagram is prepared by plotting paired set of data such as temperature and elongation, porosity and insulation, etc. against each other on x and y axis. याच्यामध्ये सुद्धा x and y axis वर वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, टेम्परेचर, elongation, porosity and insulation, etc. It's in simple words, one quantity is plotted on x-axis and other paired quantity is plotted on y-axis, where temperature is marked on x-axis and reliability of product is marked on y-axis. याच्यामध्ये बघा स्कॅटर डायग्राममध्ये रिलेशन दाखवलेलं आहे. कोरिलेशन बिटवीन टू पेअर्ड क्वांटिटी. आता याच्यामध्ये निगेटिव्ह कोरिलेशन, पॉझिटिव्ह कोरिलेशन अँड स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कोरिलेशन. आता हे डॉट्स जे आहेत ते डॉट्स सगळे काय आहेत, थोडेसे क्लोज आहेत. हे आहे आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कोरिलेशन इन बिटवीन टू व्हेरिएबल्स. ज्यावेळी हे डॉट्स लांब पसरलेले असणार आहेत, त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार आहे, निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. याच्यामध्ये वाय ॲक्सिस काय रिप्रेझेंट, रिलायबिलिटी ऑफ प्रोडक्ट अँड एक्स ॲक्सिस टेम्परेचर. The method of using it is used to correct paired set of data on causes and effects and use scatter diagrams to check the correlation between the set of data. It must be used for sufficiently large data set, say 40 or more. याच्यामध्ये आपण लार्ज डाटा जो आहे, ह्यूज डाटा आपण काय करू शकतो, कलेक्शन करू शकतो आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. मग त्याचं कोरिलेशन आपण दाखवू शकतो. याच्यामध्ये बरेचसे डॉट्स जर एकत्र आलेत काय असणार आहे, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणजे स्कॅटर डायग्राम थ्रू आपण काय करतोय, शो द कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. Histogram is also known as frequency histogram or frequency distribution diagram. Histogram is prepared by dividing the data range into subgroups and counting the number of points in each subgroup. The number of points in each subgroup are then plotted as a height on the diagram. आपण काय करतोय, याच्या हाईटवरून आपण ठरवतो. आता याच्यामध्ये दिलंय बघा,
वाय ॲक्सिस फ्रिक्वेन्सी आणि एक्स ॲक्सिस टाईम. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आता ह्याच्यामध्ये बघा 2.5 टू 7.5 असा इंटरवल आहे. 0 टू 2.5, 2.5 टू 7.5 असं सुद्धा आपण करू शकतो आहे. 5 टू 10, 10 टू 15 असं पण करू शकतो. याच्याबद्दल आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. रन्स अँड ओव्हर. रन्स क्रिकेटमधलं घेऊया आपण. रन्स ऑन वाय ॲक्सिस, रन्स ऑन वाय ॲक्सिस अँड ओव्हर ऑन एक्स ॲक्सिस. याच्यामध्ये 0 टू 5 अवरेज रन्स किती आहेत ते आपण त्याच्या हाईटवरून दाखवू शकतो. तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलं असेल बऱ्याच वेळा असा चार्ट दाखवलेला आहे, हिस्टोग्राम दाखवलेला आहे. याच्यामध्ये ब्रेकडाऊन टाइम्स आपण दाखवू शकतो. मशीन किती वेळा ब्रेकडाऊन झालं त्या वेळेमध्ये. फ्रिक्वेन्सी, त्याची फ्रिक्वेन्सी त्याच्या हाईटवर डिपेंड असणार आहे. हा झाला हिस्टोग्राम. ग्राफ्स और फ्लो चार्ट्स. Graphs and charts are the diagrams for plotting data and showing statistical breakdowns with relationship between different quantities. याच्यामध्ये पण बघा लाईन ग्राफ आहे, बार ग्राफ आहे, डॉट ग्राफ आहे, पाय चार्ट आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण याला यूज करतोय. मग स्टॅटिस्टिकल जे काउंटिंग आहे ते याच्या थ्रू आपण रिप्रेझेंट करतोय. दॅट इज द ग्राफ्स ऑफ ऑर फ्लो चार्ट्स. देन लास्ट वन इज द कंट्रोल चार्ट्स. कंट्रोल चार्ट्स तर वेगवेगळे कंट्रोल चार्ट्स आहेत. एक्स बार चार्ट, आर चार्ट, पी चार्ट, सी चार्ट. It helps in reducing the process variability. आता कंट्रोल चार्ट्स थ्रू व्हेरिएशन, डिफेक्ट्स, डेव्हिएशन ऑफ प्रोसेस, अनडिझायरेबल ट्रेंड्स आपण काय करतो रिप्रेझेंट करतोय कंट्रोल चार्ट्स. आणि हे कशासाठी करतोय? याच्यामध्ये या चार्ट्समध्ये अप्पर कंट्रोल लिमिट आणि लोअर कंट्रोल लिमिट अशी दोन हे आहेत. सेंटर लाईन एक आहे, ॲव्हरेज लाईन. तुम्ही जी प्रोसेस करायला ती प्रोसेस इज इन अंडर कंट्रोल आहे की नाही, इज इन कंट्रोल ऑर नॉट, हे शो करण्यासाठी आपण या कंट्रोल चार्टचा यूज करतो. दॅट इज द 7 टूल्स ऑफ क्वालिटी कंट्रोल. देन सी द वेंडर क्वालिटी रेटिंग. वेंडर म्हणजेच काय? वेंडर मीन्स एखाद्या कंपनीला दुसरी कंपनी, स्मॉल स्केल कंपनी काय करणे, त्याला त्या पार्टचा पुरवठा करणे ॲज पर एक्सेप्टेशन्स और रिक्वायरमेंट्स ऑफ द कस्टमर. म्हणजे एक्झाम्पल काय? टाटा कंपनी असेल. टाटा कंपनीच्या बऱ्याचशा वेंडर कंपन्या आहेत. सगळे पार्ट्स टाटा कंपनीत कुठलाही पार्ट बनत नाही. बरेचसे पार्ट्स असेंबल केले जातात आणि बरेचसे पार्ट्स बाहेरून घेतले जातात. बरेचसे म्हणजे सगळे पार्ट्स असेंबल केले जातात तिथं, आणि ते सर्व पार्ट्स जे आहेत ते बाहेरून कंपन्याकडून घेतले जातात. मग स्मॉल स्केल कंपनी असतील त्यांच्याकडून काय केलं जातात? परचेस केले जातात. त्या कंपन्या ज्या पुरवतात त्यांना वेंडर कंपनी असं म्हणतोय, वेंडर म्हणतोय आपण त्याला. काय म्हणतोय? वेंडर. रॉ मटेरियल आर प्रोसेस्ड टू मॅन्युफॅक्चर फिनिश्ड प्रोडक्ट्स युजिंग टूल्स, मशीन्स, इक्विपमेंट्स एक्सेट्रा. Therefore, quality of finished products depends upon the quality of raw materials and tools purchased from vendors.
ते कशावर डिपेंड आहे? फिनिश्ड प्रोडक्टची क्वालिटी कशावर डिपेंड आहे? रॉ मटेरियल अँड टूल्स परचेस फ्रॉम व्हेंडर्स. आपण व्हेंडरकडून कसं परचेस करणार आहे. सो इट इज एसेन्शियल टू इव्हॅल्युएट द क्वालिटी ऑफ सॅम्पल प्रोडक्ट रिसिव्ड फ्रॉम व्हेरियस व्हेंडर्स. त्यामुळे ते गरजेचं आहे. रिझल्ट्स ऑफ इव्हॅल्युएशन हेल्प द परचेस डिपार्टमेंट टू मेक डिसिजन ऑफ परचेस. म्हणजेच त्यावेळी त्याचं काय होतं आहे? चेकिंग केलं जातं, इन्स्पेक्शन केलं जातं आहे. व्हॉट इज द व्हेंडर रेटिंग? Vendor quality rating is defined as the procedure to evaluate the ability of vendor to meet quality requirements. क्वालिटी रिक्वायरमेंट कशी त्याने फुलफिल केलेली आहे जी कस्टमरली आहे ती. आता कोणकोणते डिसिजन घेतात परचेस करण्यावेळी व्हेंडर कंपनीकडून एखादा मटेरियल परचेस करणे? त्याची प्राईस, त्या पार्टची प्राईस, discount, delivery on time, services offered, capability to supply required quantity in specified duration. Vendor means and vendor quality rating depends upon to meet the customer requirements or quality requirements. त्याच्यावर डिपेंड आहे. That is the vendor quality rating. आपण काय करतोय? रेटिंग कसं ठरवतोय? व्हेंडर क्वालिटी रेटिंग हे सगळे पॅरामीटर्स आहेत. प्राइसेस, डिस्काउंट, डिलिव्हरी ऑन टाईम, सर्व्हिसेस, कॅपॅबिलिटी. ओके, या सगळ्या पॅरामीटर्सला काय करतोय? व्हेंडर कंपनीमध्ये कम्पेअर करतोय. व्हेरियस कंपनीजला त्याला कम्पेअर करतोय आणि त्यानंतर त्याचं जजिंग करतोय. आणि जज केल्यानंतर काय करतो? आपण त्यातली व्हेंडर कंपनी सिलेक्ट करतोय. ओके, देन नेक्स्ट क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट. Quality means customer needs or expectations. Function means ways to satisfy customer needs and expectations. Deployment, making it happen throughout the organization. Quality function deployment is a process and set of tools used to effectively define customer requirements and convert them into detailed engineering specifications and plans to produce the products which fulfill those requirements. कस्टमरच्या रिक्वायरमेंट जे आहे ते डिफाईन करणे, ओन लँग्वेज और ओन स्किलमध्ये त्याला कन्वर्ट करणे स्पेसिफिकेशनमध्ये आणि त्याला प्लॅन करणे आणि प्रोड्यूस करणे ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट्स और फुलफिल सॅटिस्फिकेशन ऑफ द कस्टमर टू द कस्टमर. That is the quality function deployment. 4 phases of quality function deployment: product definition, product deployment, process development, product development and process development, and process quality control. याचा बेनिफिट्स काय आहे? इम्प्रूव्हिंग प्रोडक्ट क्वालिटी, ॲनालिसिस ऑफ प्रोडक्ट क्वालिटी, stabilizes of quality, reduce production cost, product cost, avoid rejections, decreases consumer claims, complaints, reworks, replacements. That is the benefits of quality function deployments. Thank you friends.